नमस्कार मित्रांनो या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर बघा मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे। तर मित्रांनो, आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता हा जमा होणार आहे। तर बघा मित्रांनो, या तारखेला आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता जमा होणार आहे। मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे। मित्रांनो, आता पीएम किसान योजनेच्या 19व्या हप्त्याची तारीख जाहीर झालेली आहे। तर मित्रांनो, आता कोणत्या शेतकऱ्यांना या पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता मिळणार आहे याची सर्व माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, केंद्रातील सरकारने सुरू केलेल्या पीएम किसान सन्मान निधी योजनेची रक्कम वाढणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसापासून जोर धरत आहेत। येत्या केंद्रीय अर्थसंकल्पात लाईव्ह निर्मला सीतारामन यांनी या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या पैशांमध्ये वाढ करणार अशी मोठी घोषणा केली होती, असा दावा मीडिया रिपोर्टमध्ये होतोय। सध्या पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये दिले जात आहेत। हे पैसे एकाच वेळी न देता त्यांना 2,000 रुपयाचा एक हप्ता याप्रमाणे पैशाचे वितरण केले जात आहे। आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून 2,000 रुपयांचे एकूण 18 हप्ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार या योजनेचा पुढील 19वा हप्ता जानेवारी महिन्यात जमा होण्याची शक्यता आहे, असा दावा मीडिया रिपोर्टनुसार करण्यात आला आहे। तर बघा मित्रांनो, त्याआधीच मात्र या योजनेतून दिल्या जाणाऱ्या 6,000 रुपयांमध्ये आणखी 6,000 रुपयांची वाढ होणार, म्हणजे या योजनेतून 12,000 रुपये दिले जाणार अशी मोठी शक्यता व्यक्त केली जात होती। दरम्यान आता या संदर्भात शासनाकडून मोठी माहिती समोर आली आहे। मित्रांनो, केंद्रीय कृषी राज्यमंत्री यांनी संसदेत एका प्रश्नाच्या उत्तरात या संदर्भात माहिती दिली होती की विरोधकांनी पीएम किसान योजनेतून दिले जाणाऱ्या पैशांमध्ये वाढ होणार का याबाबत सरकारला प्रश्न केला होता। यावर केंद्रीय कृषी राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी उत्तर दिले होते। कृषी राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी लोकसभेत लेखी उत्तर देताना सांगितले की सध्या असा कोणताही प्रस्ताव नाही। तर बघा, एकंदरीत गेल्या अनेक दिवसापासून पीएम किसान योजनेचे पैसे वाढणार या ज्या चर्चा सुरू होत्या, त्या चर्चा खोट्या असल्याचे सिद्ध झाले आहे। पीएम किसान योजनेचे पैसे वाढण्याबाबत सरकार दरबारी कोणताच प्रस्ताव विचाराधीन नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे। महत्त्वाचं म्हणजे या पीएम किसान योजनेचा पुढील 19वा हप्ता कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो या संदर्भातही एक नवीन अपडेट समोर आले आहे। तर बघा, याआधी एका वर्षात 2,000 रुपयांचा हप्ता याप्रमाणे पैशांचे 3 हप्ते वितरण केले जात होते। आतापर्यंत या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना एकूण 18 हप्ते देण्यात आले होते। तर बघा मित्रांनो, कधीपर्यंत जमा होणार पीएम किसानचा 19वा हप्ता? तर बघा मित्रांनो, 5 ऑक्टोबर 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाशिम येथे आयोजित एका शेतकरी कार्यक्रमातून पीएम किसानचा 18वा हप्ता पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला होता। यामुळे आता शेतकऱ्यांना या योजनेचा पुढील हप्त्याची आतुरता लागलेली आहे। तर मित्रांनो, पीएम किसान योजनेअंतर्गत प्रत्येक 4 महिन्यांनी नवीन हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होतो। त्यानुसार पाहिलं तर या योजनेचा पुढील हप्ता केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे। म्हणजे फेब्रुवारी महिन्यात सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्प पीएम किसानचा 19वा हप्ता हा पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे। मात्र या संदर्भात केंद्रातील सरकारकडून कोणतीच अधिकृत माहिती हाती आलेली नाही। त्यामुळे आता शेतकऱ्यांना काळजी करण्याची आवश्यकता नाही। मित्रांनो, लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता हा जमा होणार आहे। मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।